नमस्कार मित्रांनो, आजच्या या यूट्यूबच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण पाहिलेलं आहे. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? आता क्वेश्चन येतो. आता मी एक एक्झाम्पलच्या स्वरूपात हे सांगतो. एक काय घेतलेला फॅन घेतलेला आहे आपण. त्या फॅनचा बरोबर हा काय सेंटर आहे. आता त्या फॅनच्या एका पात्यावरती काय केलेलं आपण एक पार्टिकल फिक्स केलेला आहे. तिथे काय असणार आहे, एक पार्टिकल ठेवलेला आहे आपण. जेव्हा फॅन ऑन केला जाईल, जेव्हा फॅन काय करणार ऑन केला जाईल त्यावेळेस तो पार्टिकल इथून काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. त्याचं रेग्युलेटरच्या मार्फत, या रेग्युलेटरच्या मार्फत काय केलं मी, स्पीड त्याचं इन्क्रीज करत गेलो. 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर, 3 वरून 4 वर, 4 वरून 5 वर. म्हणजे जे पहिलं स्पीड असणार त्या पहिल्या स्पीडपेक्षा साहजिक जेव्हा 2 वरती फॅन घेतला जाईल तेव्हा काय होणार, त्याचं स्पीड हाय होणार आहे. म्हणजे सपोज तिथून तिथपर्यंत येताना स्पीड 5 मीटर पर सेकंद असेल, तर इथून तिथपर्यंत येताना स्पीड पुन्हा तिथे मी काय केलेलं आहे, रेग्युलेटरच्या मार्फत त्याचं स्पीड वाढवलेलं आहे. म्हणजे तो की झाला 10 मीटर पर सेकंद झालेला आहे. पुन्हा त्यानंतर इथून तो इथं आलेला आहे, पुन्हा 15 मीटर पर सेकंद झालेला आहे. पुन्हा इथं किती झालेला आहे, एक 20 मीटर पर सेकंद झालेला आहे. पुन्हा मी काय केलं, इथून स्पीड कमी केलेलं आहे, म्हणजे ऑफ केलं. स्पीड काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे, म्हणजे काय केलेलं आहे, ऑफ केलेलं आहे. पुन्हा स्पीड काय होणार इथं 15 मीटर पर सेकंद. पुन्हा त्यानंतर इथं 10 मीटर पर सेकंद. पुन्हा त्यानंतर इथं 5 मीटर पर सेकंद आणि पुन्हा तो फॅन थांबला जाईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पीड कसं आहे त्याचं व्हेरिएबल आहे, म्हणजेच कॉन्स्टंट नाही. स्पीड कॉन्स्टंट आहे का, नाही. जेव्हा सर्क्युलर मोशनवरती एखादा पार्टिकल जर मूव्ह होत असेल, त्या पार्टिकलचं स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे आपण काल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथं स्पीड कसं आहे, स्पीड डज नॉट कॉन्स्टंट. स्पीड कसं असणार आहे, डज नॉट कॉन्स्टंट. जर स्पीड कॉन्स्टंट नसेल तर त्याला थोडक्यात काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे इथं स्पीड आपल्याला कॉन्स्टंट दिसते का प्रत्येक ठिकाणी, नाही. प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल स्पीड आहे. म्हणजे स्पीड जर वेगवेगळे येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण प्रत्येक ठिकाणी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन हे प्रत्येक ठिकाणी काय होते, चेंज होते. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय होणार आहे, इथं चेंज होणार आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड कॉन्स्टंट असणार आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे चेंज होणार आहे. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये देऊ शकतो, कोणतं, जे आता पाहिलेलं आहे आपण फॅनचं. तो फॅन आपण सुरुवातीला ऑन केला, त्याच्यानंतर आपण काय केला, ऑफ केला. सुरुवातीला ऑन केला, ऑन केल्यानंतर स्पीड इन्क्रीज होत गेलेला आहे. ऑफ केल्यानंतर स्पीड काय झालेलं आहे, पुन्हा डिक्रीज झालेला आहे. म्हणजे ऑन केल्यानंतर स्पीड इन्क्रीज आहे, म्हणजे जास्तीत जास्त आहे. पुन्हा ऑफ केल्यानंतर स्पीड काय आहे, कमी आहे. म्हणजे जास्त कमी स्पीड होत असेल तर त्या मोशनला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या मोशनला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलेलं आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता त्यापुढे आहे नेक्स्ट पॉइंट आहे tangential acceleration. Next point, tangential acceleration. Tangential acceleration. आता tangential acceleration आपण कशाला म्हणणार आहे,
काय डेफिनेशन असणार आहे टेंजेन्शियल ऍक्सिलरेशनचे बघा. मी इथे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. काय ड्रॉ केलेला आहे? सर्कल. आता याच्यामध्ये त्या सर्कलचा हा पॉईंट असणार आहे सेंटर ओ पॉईंट, आणि तिथे एक पॉईंट कन्सिडर आहे, तिथे एक पॉईंट कन्सिडर केला, तिथे एक पॉईंट कन्सिडर केला, इथे एक पॉईंट कन्सिडर केला. हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे बी, हा पॉईंट सी, आणि हा पॉईंट कोणता आहे? डी पॉईंट आहे. आता ह्या सर्क्युलर मोशनवरती, म्हणजे ह्या सर्क्युलरवरती एक पॉईंटवरती एक पार्टिकल सिच्युएट केलेला आहे. तो जेव्हा पार्टिकल इथून मूव्ह होईल तो ए पासून बी कडे जाणार आहे, म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही घेतलेली आहे. त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती असणार आहे दाखवलेली आहे आपण. मग त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल तर आपल्याला ऍक्सिलरेशन त्या सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं? जनरेट होतो. व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही प्रत्येक ठिकाणी जर चेंज होत असेल तर त्याच्यावरती काय काय होतं? आपल्याला ऍक्सिलरेशन जनरेट होतो. आणि त्या ऍक्सिलरेशनची डायरेक्शन जी आहे त्या ऍक्सिलरेशनची डायरेक्शन ती घेतलीच आहे. मी याला नाव देतो ए टी बार. ए टी बार मीन्स टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. म्हणजे जो टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन आहे तो कशाने डिनोट केला जातो? ए टी बार. बेसला टी लिहायचा स्मॉल, कॅपिटल टी लेटर आपण बेसला लिहिलेलं आहे. ए टी बार म्हणजे टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन असेल. पुन्हा त्यानंतर तो ए वरून सिलेक्ट केलेला पार्टिकल तो पुढे पुढे येते, कुठे येतो? बी वरती येतो. पुन्हा बी पासून व्हेलॉसिटी डायरेक्शन ही घेतली जाईल, तेव्हा ऍक्सिलरेशनची डायरेक्शन ही असणार ए टी बार. सेम सी पॉइंटला पुन्हा व्हेलॉसिटी डायरेक्शन ही असणार आहे. पुन्हा त्यानंतर आपल्याला ती डायरेक्शन कशी असणार? टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. नेक्स्ट डी पॉइंट व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे, आणि त्यानंतर कशा डायरेक्शन असणार? ए टी बारची डायरेक्शन. आता याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी काय झालेली आहे? चेंज झालेली आहे, किंवा मॅग्निट्यूड काय झालेलं आहे? चेंज झालेलं आहे. म्हणजे जर एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये एखाद्या पार्टिकलचं मॅग्निट्यूड आणि जर व्हेलॉसिटी चेंज होत असेल, मॅग्निट्यूड अँड व्हेलॉसिटी चेंज, जेव्हा एखाद्या पार्टिकलचं सर्क्युलर मोशनमध्ये मॅग्निट्यूड आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल त्याच्यावरून ऍक्सिलरेशन काय होतं? ऍक्सिलरेशन विल बी जनरेटेड in circular motion. In circular motion. मॅग्नेट आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर ऍक्सिलरेशन काय होतं? जनरेट होतो. त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये जनरेट होतो. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला ऍक्सिलरेशन भेटला जातो. एक साधी सिंपल अजून ऍक्सिलरेशनची डेफिनेशन काय सांगतो आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे चेंज कशामध्ये होतो? व्हेलॉसिटीमध्ये. साहजिक व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर ऍक्सिलरेशन आपल्याला भेटला जातो. आणि त्या ऍक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे त्या पॉईंटपासून टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल भेटला जातो. तो कसा भेटणार आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा ए टी बार असणार. आणि तोच ऍक्सिलरेशन म्हणजे कोणता असणार आहे आपल्याला? ए टी बार, टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. समजलं काय सांगितलं आपण? टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन म्हणजे जेव्हा एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशनवरती मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या पार्टिकलचं मॅग्निट्यूड आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल त्यावेळेस ऍक्सिलरेशन बरोबर त्या सर्क्युलर मोशनमध्ये काय होतो? जनरेट होतो. आणि त्यालाच काय म्हणणार आपण? टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. त्याला काय म्हणणार आपण? टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. कारण त्याच्या लक्षात मॅग्निट्यूड आणि व्हेलॉसिटी जर एखाद्या पार्टिकलचं सर्क्युलर मोशनमध्ये चेंज होत असेल त्यावेळेस म्हणजे त्याच्यामुळे ऍक्सिलरेशन काय होणार आपल्याला? त्या सर्क्युलर मोशनमध्ये जनरेट भेटणार आहे, म्हणजे मिळाला जाईल. त्या ऍक्सिलरेशनला काय म्हणतात आपण? थोडक्यात टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन. आता याच्यामध्ये जेव्हा एखादं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी जर इन्क्रीज असेल, व्हेलॉसिटी इंक्रीजेस. एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जर व्हेलॉसिटी इंक्रीज असेल, एखादी व्हेलॉसिटी जर इंक्रीज असेल त्यावेळेस टेंजेन्शियल व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी
tangential velocity along this velocity. Tangential velocity along the velocity. Along the velocity. म्हणजे काय सांगितलेलं बघा आपण, velocity जर इन्क्रीज असेल, जर आपण काय केले एका नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आपण एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो. एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतलं, इथून स्पीड काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे वेलोसिटी काय होते, इन्क्रीज होते. इथून वेलोसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जेव्हा वेलोसिटी इन्क्रीज होईल तेव्हा टेंजेन्शियल वेलोसिटी हा वेलोसिटीच्या बरोबर डायरेक्शनवरती येते. म्हणजे टेंजेन्शियल वेलोसिटी सुद्धा कुठे असणार आहे, बरोबर ह्या डायरेक्शनवरती असेल. म्हणजे इट इज द टेंजेन्शियल वेलोसिटी. टेंजेन्शियल वेलोसिटी हे कशामध्ये भेटणार आपल्याला, इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर मी म्हटलेलं वेलोसिटी डिक्रीजेस. आता वेलोसिटी काय केली, कमी केलेली. वेलोसिटी डिक्रीजेस. जेव्हा वेलोसिटी आपण डिक्रीज करणार आहे त्यावेळेस टेंजेन्शियल वेलोसिटी ह्या वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शन काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजे तुमचं दिलं टेंजेन्शियल वेलोसिटी, टेंजेन्शियल वेलोसिटी opposite to the velocity, opposite to the velocity. म्हणजे वेलोसिटीच्या अपोजिट टू काय म्हणतो, मोशन. ते कशामध्ये भेटलं, एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय काय सांगितलं बघा, टेंजेन्शियल एक्सेलरेशन मध्ये आपण म्हणजे सुरुवातीला एखादा पार्टिकल जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये जर मूव्ह होत असेल त्यावेळेस त्या पार्टिकलचा मॅग्नेट्यूड आणि वेलोसिटी जर चेंज होत असेल तर ॲक्सेलरेशन आपल्याला त्या सर्क्युलर मोशनमध्ये भेटला जातो. आणि तो ॲक्सेलरेशन कोणता असणार आहे, ए टी बार, त्याला सांगणार आपण टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. म्हणजे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन कधी भेटतो, वेलोसिटीमध्ये थोडक्यात चेंज झाला तर, वेलोसिटीमध्ये चेंज झाला तर टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन भेटला जातो. त्यानंतर वेलोसिटी इन्क्रीज केली आपण, एक इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतला आणि जर वेलोसिटी इन्क्रीज असेल तर टेंजेन्शियल वेलोसिटी अलॉंग द वेलोसिटी, म्हणजे टेंजेन्शियल वेलोसिटी बरोबर त्या वेलोसिटीवरती भेटला जातो. पुन्हा इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण वेलोसिटी काय केली, डिक्रीज केली, म्हणजे वेलोसिटी कमी केली. उदाहरणार्थ फॅनचं स्पीड आहे, तिथं फॅनचं स्पीड आपण इन्क्रीज केलेलं आहे, रेग्युलेटरनं स्पीड काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. वाढवलं तर वेलोसिटीच्या डायरेक्शनवरती टेंजेन्शियल वेलोसिटी भेटला जातो. आणि ते स्पीड कमी करत आलो आपण तर टेंजेन्शियल वेलोसिटी वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शनला काय करतो, वर्क करतो किंवा ॲक्ट होतो. टेंजेन्शियल वेलोसिटी अपोजिट टू द वेलोसिटी असेल टेंजेन्शियल एक्सेलरेशन. क्लियर. नेक्स्ट आहे डायरेक्शन ऑफ एंगुलर एक्सेलरेशन. पुढचा पॉईंट, डायरेक्शन ऑफ एंगुलर एक्सेलरेशन. डायरेक्शन ऑफ एंगुलर एक्सेलरेशन. आता मी इथे दोन डायग्राम ड्रॉ करतो. एक डायग्राम आणि त्यानंतर इफेक्टिव्ह डायग्राम घेतो. आता याच्यामध्ये जी वेलोसिटी किंवा मी इथं अगोदर एक एक्झाम्पल म्हणजे फॅनचं घेतो. फॅन इथं काय असणार आहे, ऑन असणार. फॅन कसं असणार आहे, ऑन. आणि इथं फॅन कसं असणार आहे, ऑफ असणार आहे. फॅन ऑफ असेल. व्यवस्थित लक्ष द्यायचं.
डायरेक्शन ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. आपल्याला कशी डायरेक्शन बघायची, अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन बघायची. आता ह्याच्यामध्ये हा फॅन आहे. हा फॅन काय केलेला आहे, ऑन केलेला आहे. ऑन केल्यानंतर व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. जेव्हा आपण फॅन कोणताही फॅन असेल ऑन करतो, स्विच त्याचं ऑन केल्यानंतर व्हेलॉसिटी काय होते, भेटली जाते आपल्याला. ती व्हेलॉसिटी आपण इन्क्रीज होत जाते, म्हणजे फॅन वाढत जातो स्पीड. व्हेलॉसिटी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मग जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा बार अँड अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजेच अल्फा बार. जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन हे दोन्ही कसे भेटतात आपल्याला, अपवर्ड डायरेक्शनने भेटले जाते. हे दोन्ही कसे भेटतात, अपवर्ड डायरेक्शनने भेटले जाते. अपवर्ड डायरेक्शन अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. हे कशावरून सांगतो आपण, राईट हँड थंब रूल नुसार आपण सांगणार आहे. काय सांगितलं आपण, जेव्हा फॅन ऑन करतो तेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. मग व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर एक्सेलरेशन हे दोन्ही कसे भेटतात आपल्याला, अपवर्ड डायरेक्शनवरती भेटले जाते अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. आता दुसरं एक डायग्राम घेतलेलं त्यामध्ये फॅन ऑफ आहे. स्पीड काय केलं, कमी केलेलं आहे. म्हणजे स्पीड काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ज्यावेळेस स्पीड वाढवतो त्यावेळेस वरती जाणार आहे, डाऊन अपवर्ड डायरेक्शनला. ज्यावेळेस स्पीड कमी करणार त्यावेळेस ते डाऊनवर्ड डायरेक्शनवरती असेल. म्हणजे तिथे व्हेलॉसिटी काय झालेली आहे, डिक्रीज. तिथे व्हेलॉसिटी काय असणार आहे, डिक्रीज. तिथे व्हेलॉसिटी काय असणार आहे, इन्क्रीज. तिथे व्हेलॉसिटी काय येणार आहे, डिक्रीज. इन्क्रीज कधी येते, फॅन ऑन असेल तेव्हा. डिक्रीज कधी येणार आहे, फॅन ऑफ असेल त्यावेळेस. म्हणजे स्पीड कमी येत जाणार आहे. जेव्हा व्हेलॉसिटी डिक्रीज असेल तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर एक्सेलरेशन हे दोन्ही कसे होणार आहेत, डाऊनवर्ड डायरेक्शनवरती येते. कोणत्या डायरेक्शनवरती असणार आहे ते, डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनवरती येतात, डाऊनवर्ड डायरेक्शनवरती. हे सुद्धा आपण कशावरून सांगणार आहे, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. म्हणजे डायरेक्शन ऑफ अँग्युलर एक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशनच्या दोन डायरेक्शन भेटल्या जातील, एक अपवर्ड डायरेक्शन आणि दुसरी कोणती, डाऊनवर्ड. अपवर्ड कधी भेटते, ज्यावेळेस फॅन ऑन असेल, म्हणजे फॅनचं स्पीड आपण ऑन करतोय म्हणजे तेव्हा अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन कोणती असणार आहे, अपवर्ड. आणि जेव्हा फॅन ऑफ असेल तेव्हा अँग्युलर एक्सेलरेशनची डायरेक्शन कोणती असणार आहे, डाऊनवर्ड असेल. अशा दोन डायरेक्शन असणारा अँग्युलर एक्सेलरेशनच्या दाखवता येते. म्हणून दोन्हीच्या डायरेक्शन आपण कशावरून सांगतो, अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल. आजच्या लेक्चर पुरतं एवढंच मर्यादित असणार आहे. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायला भेटेल.